पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येतील मास्टर माइंडला अवघ्या 12 तासात पकडण्यास पोलिसांना यश आले। टेकवडे यांच्या हत्येचा कट अमोल वाहिले या 27 वर्षीय तरुणानं रचल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी रात्री 2:30च्या सुमाराला अमोलला पुणे विमानतळावरून अटक केली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येनं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड हादरलं। या हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या अमोल वाहिले या 27 वर्षाच्या तरुणाच्या पोलिसांनी खुनानंतर 12 तासाच्या आत मुसक्या आवळल्या। टेकवडे याचा गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराबाहेर चाकूने वार करून खून झाला होता। टेकवडे राहत असलेल्या मोहननगर परिसरातच अमोल राहतो। त्याचा गायीचा गोठा बंद करावा यासाठी टेकवडे पालिकेत तक्रार करतील असा अमोलला संशय होता। तसंच केबल व्यवसायावरूनही अमोल आणि टेकवडे यांचे वाद होते। त्यामुळेच अमोलने टेकवडे यांच्या हत्येचं कट रचल्याचं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे कट रचल्यानंतर अमोल बालाजीचं दर्शन घेण्यासाठी दक्षिणेत गेला। चेन्नईमधून हल्लेखोरांना सूचना देत त्याने ही हत्या घडवून आणली। यातील संशयित आरोपीला पकडलेला आहे। त्याला या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे। गुन्ह्याची त्यानं कबुली दिलेली आहे। त्याचे जे साथीदार आहेत आणखी 2 ते सुद्धा आम्ही लवकरच पकडू। त्यांचाही सुगावा लागलेला आहे। मास्टरमाइंडला अटक झाली असली तरी हल्लेखोर अजूनही फरार आहे। त्यांचा शोध लागलेला नाही। गोठा आणि केबल व्यवसायाच्या वादातून हत्या झाली असती तर यामागे अजून काही मोठं कारण आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।